कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक आणि डिजिटल साक्षरता जागृती अभियान। कोल्हापूर तालुका हातकणंगले येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर तालुका हातकणंगले यांच्या वतीने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता हा कार्यक्रम हेरले येथील आदर्श संस्कृती हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। डिजिटल साक्षरता म्हणजे माहिती शोधणे, मूल्यांकन करणे, तयार करणे आणि संवाद करण्यासाठी माहिती आणि संवाद साधणे, तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता, ज्यासाठी संज्ञानात्मक आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे। व आर्थिक साक्षरता म्हणजे आपण कमवलेले पैसे कसे बचत करायचे याची माहिती सांगण्यात आली। यावेळी अशोक केसरकर व देवदत्त कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी हेरले लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, शाखा अधिकारी किरण सूर्यवंशी, निरीक्षक महादेव तेली, प्रदीप कुमार भोसले, सयाजीराव गायकवाड, विभागीय अधीक्षक सुभाष निंबाळकर, संजय खाबडे, शिरोली शाखेचे कर्मचारी, शेतकरीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत राजू लायकर यांनी केले, तर आभार विभागीय अधिकारी सुभाष निंबाळकर यांनी मानले। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशी काहीतरी माझी अवस्था झालेली आहे। कारण एक तर आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी असा कधी मॉब मला बघायला मिळाला नाही। केसरकर साहेब म्हणाले त्या पद्धतीनं चिठ्ठी टाकून हेरले गाव बरोबर निवडलं। आणि आता इथून सभागृहामध्ये आल्यानंतर सुद्धा मगापासून बघतोय की चिठ्ठी टाकून गाव पण निवडलं, पण त्याचबरोबर ज्या नियोजकांनी हे सगळं आयोजन केलेलं आहे त्या नियोजकांनी माणसं सुद्धा अगदी नेमकी हेरलेली आहेत। कारण एकापेक्षा एक सगळी माणसं, मी मगापासून अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघतोय, पाठीमागपर्यंत बघतोय, माझी नजर अगदी कोपऱ्यापर्यंत बघतोय। म्हणजे ही माणसं अनुभवानं समृद्ध झालेली माणसं आहेत। शेतकरी तर आपण सगळेच जण आहोत आणि साहेबांनी बरीच ओळख करून दिली, पण त्यापेक्षा एक साहेब अगदी छोटी ओळख शेवटी केलं ती मला आवडली। मी देखील शेतकरी कुटुंबातला, म्हणजे माझे आजी आजोबा शेतकरी होते, वडील शेतकरी, शेती वडिलांनी केली, मी आधीमध्ये माझी नोकरी सांभाळत शेती करतो। त्यामुळे तुमचं आणि माझं नातं हे शेतीमधलं नातं आहे। या ठिकाणी येत असताना मी थोडा एक विचार करत होतो की आज आपण आपल्या सगळ्यांच्या समोर शेतकरी बांधवांच्या समोर बोलायचं, त्यांच्याशी काही मी असं अजिबात म्हणणार नाही की मी तुम्हाला काही शिकवायला आलेलो आहे, पण काही जे अवतीभोवतीचे जे अनुभव आहेत ना ते अनुभव मी मात्र तुमच्याबरोबर, म्हणजे काय म्हटलं जातं की हे हृदयाचे ते हृदय घातले, हृदया माझे हृदय एक दाखले, म्हणजे माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये असलेले काही अनुभव आहेत ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणं, आणि यातनं काही चांगलं होतंय काय तुमचं, माझं आणि समाजाचं आणि परिणामी राष्ट्राचं आणि परिणामी मानव जातीचं, या दृष्टिकोनातून फक्त मी तुमच्याशी बोलण्यासाठी आपोआप इथं आहे। आपल्याला माहिती आहे की नुकताच गणेशोत्सव झाला, अनंत चतुर्थीच्या दिवशी एक दुर्घटना घडली असं मी म्हणतो। एक दुःखद घटना झाली, आपल्यापैकी अनेकांना कदाचित ती माहिती असेल। भारतातल्या एका अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वाचं त्या दिवशी निधन झालं। ते म्हणजे तुम्हाला मला मोठं करणारं ते व्यक्तिमत्व, देशाला मोठं करणारं व्यक्तिमत्व, किंबहुना मानव जातीवर ज्यांची खूप मोठे उपकार होते असं एक व्यक्तिमत्व त्या दिवशी वयाच्या 98व्या वर्षी निघून गेले। त्या व्यक्तिमत्वाचं नाव होतं डॉक्टर M.S. स्वामीनाथन। म्हणजे भारताच्या शेतीचा जर कधी विषय घेतला किंवा भारताच्या शेतकऱ्यांच्या संदर्भानं कधी बोलायचं झालं तर मला वाटतं की M.S. स्वामीनाथन या नावापासून सुरुवात करावी लागते। M.S. स्वामीनाथन नावाच्या व्यक्तिमत्वाला आपल्याला बाजूला सारताच येत नाही। भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची लोकसंख्या ही साधारणतः 40 कोटी होती आणि आज ती जवळपास 140 कोटी आहे। ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारताची अत्यंत वाईट पद्धतीनं परदेशातले लोक त्याची टिंगलटवाळी करायचे, कारण आपल्याला ज्यावेळी दुष्काळ पडायचा किंवा काही वेळा अडीअडचणी यायच्या त्यावेळी आपल्याला परदेशातून अन्नधान्य आणावं लागायचं। त्या काळामध्ये अन्नधान्याच्या जे यायचं ते जहाजातून यायचं, बोटीतून यायचं। काही परदेशातल्या वर्तमानपत्रांनी अशा पद्धतीचे मथळे टाकलेले होते की जहाजातलं ताटात घेऊन जगणारा देश म्हणजे भारत, जहाजातलं ताटात घेऊन जगणारा म्हणजे भारत देश। इतकी भयानक परिस्थिती आपल्या देशाची होती, परंतु
आज 140 कोटी लोकसंख्या होऊन सुद्धा जगामध्ये 2 नंबरची लोकसंख्या असताना सुद्धा आपल्याला तुम्हाला मला अभिमान वाटला पाहिजे की एवढ्या लोकांना खायला घालून एवढ्या लोकांचं पोट भरून सुद्धा आपण परदेशातल्या अनेक विकसनशील राष्ट्रांच्या पर्यंत छोट्या मोठ्या राष्ट्रांच्या पर्यंत धान्य पोहोचवू शकतो. याचं कारण 2 कारण. एक म्हणजे एम.एस. स्वामीनाथन यांनी केलेली भारतातील हरित क्रांती आणि ती ज्यांच्या जीवावर केली ते म्हणजे शेतकऱ्यांचं मनगट, शेतकऱ्यांचं मन. ज्यावेळी शेतकऱ्यांचं मन आणि मनगट मजबूत असतं त्यावेळी काय चमत्कार होऊ शकतो हे भारतानं दाखवून दिलेलं आहे. 40 कोटी लोकसंख्या असलेला देश 140 कोटी झाल्यानंतर सुद्धा आज स्वाभिमानानं अभिमानानं स्वतःच्या पायावर उभा आहे. स्वतःचं अन्नधान्य स्वतः पिकवतो. याच्यामध्ये मला वाटतं शेतकऱ्यांचं हे मोठेपण आहे, स्वामीनाथनांचं मोठेपण आहे. ती व्यक्ती त्या दिवशी गेली. मित्र, परवाच केसरकर साहेबांच्या सोबत मला नरंदे या गावामध्ये जायला लागलं. तिथं गेल्यानंतर काही नवीन गोष्टी मलाही सवय आहे किंवा साहेबांना देखील आपली नेहमी जिथं जाईल तिथं नवीन काहीतरी शिकायला मिळतंय का ते शिकून घ्यायचं. व्याख्यान सुरू व्हायचं होतं. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आम्ही असाच एका ठिकाणी एका पतसंस्थेमध्ये बसलेलो होतो आणि त्या पतसंस्थेमध्ये काही तुमच्यासारखी बुजुर्ग मंडळी आली होती आणि त्या बुजुर्ग मंडळींच्या तोंडातून एक नाव आम्हाला ऐकायला मिळालं. कदाचित आपण जर नरंदेशी संबंधित कोणी आहे का जरासा हात वर केला तर बरं होईल. त्यांना ते नाव नक्की माहिती असणार. आम्हाला सहज बोलता तिथं एका व्यक्तीचं नाव ऐकायला मिळालं आणि व्यक्तीबद्दल ज्यावेळी आम्ही ऐकलो ना त्यावेळी आम्ही अक्षरशः तोंडामध्ये बोट घातलं की असा सुद्धा माणूस या गावामध्ये होऊन गेला. सामान्य माणूस, शेतकरी कुटुंबातला माणूस. त्यांचं नाव होतं नेमा टेलर. कदाचित आपल्यापैकी त्यांना ज्या मगाशी नरंद्याशी संबंधित आहे त्यांना नक्की माहिती असेल. काय असं व्यक्तिमत्व होतं. आता ते नाही आहे, त्यांचं निधन होऊन 5 वर्ष झालं. काय नेमकं त्या व्यक्तिमत्वामध्ये होतं की मी आज या ठिकाणी माझ्या व्याख्यानाची सुरुवात त्यांच्यापासून करतोय. मला त्यांच्याकडून तिथं त्यांची जी कोणी शिष्य किंवा त्यांच्याकडून जे मी शिकलं अशी ती जी बुजुर्ग मंडळी होती ती बुजुर्ग मंडळी सांगत होती की हा नेमा टेलर म्हणजे एक आयुष्यभर अत्यंत शिस्तबद्ध ज्यांनी आयुष्य आपलं घालवलं ते जगले असं एक ते व्यक्तिमत्व होतं. शेतकरी होते. फक्त 20 गुंठ शेती होती. शेती किती होती? फक्त 20 गुंठ शेती होती. पण त्या 20 गुंठ्यामध्ये अत्यंत नियोजनबद्ध अशा पद्धतीनं ते आपलं उत्पादन करायचे. म्हणजे पाणी किती द्यायचं बघा. त्या काळामधल्या गोष्टी मी सांगतोय की ज्या काळामध्ये ठिबक सिंचन नव्हतं, अन्य कुठल्या गोष्टी नव्हत्या, रासायनिक खतं नव्हती. अशा वेळी नेमकं पाणी किती द्यायचं, खत किती द्यायचं याचं अत्यंत काटेकोर नियोजन ते करायचे. मला तिथं बसलेल्या काही जणांनी सांगितलं की नेमा टेलर त्यांची एक गाय होती आणि ते दररोज सकाळी लवकर पहाटे उठायची सवय होती आणि पहाटे उठून शेतामध्ये जायचे आणि वैरण घेऊन यायचे. पण तुम्हाला मुद्दाम सांगतो, मला आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं की ज्यावेळी ते वैरण घेऊन यायचे त्यावेळी त्यांचा वैरणीचा भेंडा जणू काही म्हणजे गणपतीला आपण हरळी जशी घालतो ना तशी अत्यंत व्यवस्थित बांधलेली अशी असायची आणि त्याच्यामध्ये 14 ते 16 अशा पद्धतीचीच वाडा असायची. तेवढंच मोजून त्याच्यावर कधी गेलं नाही. त्यांची सगळी जी त्यांच्याशी संबंधित असलेली मंडळी सांगत होती की नेमा टेलर नेहमी सांगायचे की एवढ्यामध्ये जर पुरवून व्यवस्थित जर त्या गायीला दिलं तर ती गाय व्यवस्थित पोटभर खाते. आणि नेमा टेलरांची गाय जी होती ती गाय इतरांच्या पेक्षा सदृढ होती. आयुष्यभर नेमा टेलरांनी कधीही कोणाकडे हात पसरले नाही. उलट इतरांना लागेल त्या पद्धतीने त्यांनी मदत केली. राहणं देखील असं असायचं की ज्यावेळी रस्त्यावरून ते नेमा टेलर जायचे त्यावेळी जणू काही अत्यंत म्हणजे एखादा गावातला मोठा पुढारी चालला की काय अशा पद्धतीचे स्वच्छ असा सदरा. त्याच्यानंतर एकदम आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.